उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी थेट शरद पवारांनाच आव्हान दिले। आता काका का असा प्रश्न लिहून प्रचार केला पाहिजे असं ते म्हणाले। सखा पाटलांचा प्रचार करताना पा 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 ही घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती। पा 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 म्हणजे पाटलांना पाडलं पाहिजे अशी ती घोषणा होती। आता अजित पवारांनीही काका का अशी घोषणा दिली आहे। आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला। वेळ अशी येईल की काका का असे करता माफ करा, चुकी झाली आणि यावेळेस 2019 सारखी माफी नाही, गद्दारांना माफी नाही अशा आशयाचं ट्विट करून आव्हाडांनी अजित पवारांवर टीका केली आहे। महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली। यामुळे पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होते। तर नारायण राणेंना लोकसभेचा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस तिकीट दिलं जाऊ शकतं। तसंच शिंदे गटानं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली। राज्यसभा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करतील। ऐनवेळी 6वा उमेदवार महायुतीकडून दिला जाणार का याकडे लक्ष लागले। अजित पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे। यामागे अजित पवारांनी राजकीय खेळ केल्याचं बोललं जाते। प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाच्या वंदना चव्हाण यांनी याचिका दाखल केली। पटेल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या विरोधातील याचिका निकाली निघेल।